आपण पाहतात सार्थक न्यूज। मधुर ऑप्टिशियन्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक। जन्मदिनी कर्मचाऱ्यांतर्फे तब्बल 1,60,000 रुपयांचा मोबाईल फोन मालकाला भेट। सातपूर येथील उद्योजक तथा महाराष्ट्र अग्रिसेना उपाध्यक्ष रवींद्र पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा काल दिनांक 1 जून रोजी मधुबन सर्व्हिसेस बजरंगनगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच भेटवस्तूही दिल्या, परंतु सर्व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आकर्षण ठरले ते आरके पॅनलच्या स्टाफ करून उद्योजक रवींद्र पाटील यांना जवळपास 1,60,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन भेट देण्यात आला। यावेळी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले तसेच रवींद्र पाटील यांनी आभार मानले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत निर्मळ यांनी केले। या कार्यक्रमाप्रसंगी संपत डावखर, अनिल भोपे, नगरसेवक निवृत्ती इंगोले, दिलीप भंदुरे, राहुल साळुंके, नाना वाघ यांच्यासह परिवारातील सदस्य सुचित पाटील, प्रथमेश पाटील, कुशल भगत, सौ निकिता भगत, सौ कांचनताई पाटील, संकेत पाटील यांच्यासह मधुबन सर्व्हिसेसचे कर्मचारी तसेच बजरंग नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व मित्र परिवार आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व जमलेले माझे सहकारी, विशेषतः मी अग्री सेनेत जेव्हापासून जॉईन झालो तेव्हापासून पहिल्या दिवसापासून माझ्याबरोबर असणारे संपतजी डावकर, ते सर्वप्रथम अग्री सेनेचे जिल्हाप्रमुख होते। त्यांनी जिल्हाप्रमुख असताना मी एक दिवसच त्यांच्याबरोबर बॉम्बेला जात असताना त्यांनी माझ्या मुलाला उपजिल्हा प्रमुख म्हणून पद दिलं। त्यानंतर मला दुसऱ्यांदा जोडले गेले ते अनिल भोपेजी। अनिल भोपेजींचं जर पाहिलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी बरीचशी माझी कामं, जी न होणारी कामं, जिथे अडचण असेल तिथे अनिल भोपेजी उपस्थित राहतात आणि ते काम माझं सिद्धीस नेतात। त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा इथे आभार व्यक्त करतो आणि विशेषतः मी सर्वांचे आभार याच्यासाठी व्यक्त करेल की आपण बराच वेळेपासून इथे माझ्या वाढदिवसानिमित्त आपण बसलात आणि आपल्या वेळात वेळ काढून वेळ खर्च करून माझ्या वाढदिवसाला तुम्ही जी शोभा वाढवली माझ्या वाढदिवसाची, त्याबद्दल मी सर्वांचे आभार प्रकट करून मी सर्वप्रथम भगवंताला हेच सांगेल की मला आता ह्यापुढे काही नाही दिलं तरी चालेल, पण माझ्या समोर बसणारी ही सर्व मंडळी, सर्व परिवार मला असा सतत मिळत राहो आणि त्याच्यामध्ये वृद्धी होत जावो, एवढीच मी भगवान प्रार्थना करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अग्री सेना। यांचा आज वाढदिवस आहे, त्या वाढदिवसासाठी आपण सर्व मित्र परिवार उपस्थित राहिलात। खरं तर रवी शेठ, जेव्हा 30 वर्षापूर्वी आपली मैत्री झाली तेव्हा तुम्हाला आम्हाला वाटत नव्हतं की आपण या उंचीवर पोहोचाल, परंतु तुमच्यात असलेली समाजसेवेची जी तळमळ, जे हाताला काम देण्याचं जे काम, तुम्ही पुण्य कमवायचं जे काम केलं पूर्वीपासून आम्ही बघत आलो। शिवाजी नाना बंधुरे असो, आपण सर्व सोबत मला वाटतं वाढलेले लोक आहोत आणि पुण्य संचय कसा असावा, कारण आजकाल स्वतःचं पोट भरण्यासाठी प्रत्येक जण झगडत असतो, परंतु आपल्या हातून 4 कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी जो माणूस झगडतो तो खरा देव माणूस असतो। आणि अशा देव माणसाचा आज वाढदिवस आहे। मी माझ्या इंगोले परिवाराच्या वतीने, शिवसेना नाशिक जिल्ह्याच्या वतीने, नाशिक महानगरपालिकेच्या वतीने रवी शेठ यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पर्यंत प्रत्येकाचा वाढदिवसाची तारीख 1 जून असते, परंतु 1 जून तारीख आपण कॉमन समजतो, परंतु या कॉमन तारखेमध्ये एक रवींद्र पाटील साहेब यांच्यासारखा एक कोहिनूर जन्माला येतो
या 1 जून दिनी सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांना, उपस्थित आरके प्लॅनर्सचे एम्प्लॉईज असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, त्यांना मी विनंती करतो की या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.